फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू व्लॉग. आता मी चालली आहे माझे 2 ज्योतिर्लिंग करायला, ते म्हणजे सोमनाथ आणि नागेश्वर. तर आता माझी ट्रेन आहे, तर आता मी जाईन आणि इन बिटवीन मला जर व्लॉग करायला भेटला तर मी नक्की व्लॉग करेन आणि तुम्हाला सोमनाथ आणि नागेश्वरचं डिस्टन्स किती आहे, कसं आहे ट्रॅव्हलिंग, हे मी सगळं तुम्हाला दाखवते. तर माझ्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. बाय. सो फ्रेंड्स, आता आम्ही सोमनाथला पोचत आहोत. बघू आता ऑन द वे आहे. ब्रेकफास्ट वगैरे आमचा थोडासा झालेला आहे. माझ्याबरोबर माझी मैत्रीण आहे. आता बघूया, अजून आम्हाला 2 तास तरी दाखवतील. इथून दाखवतो आहे सोमनाथ. राजकोटला आम्ही उतरून राजकोट टू सोमनाथ 4 तास आहे. तर आता 2 तासाचं ट्रॅव्हलिंग आम्ही कंप्लीट केलेलं आहे. आता आम्ही जरा इथे रिलॅक्ससाठी इथे जरा थांबलो, चहा वगैरे घेतला. आता आम्ही निघत आहोत परत. 2 तासामध्ये आम्ही पोचू, हॉटेलमध्ये पोचू. नंतर मग आम्ही सोमनाथचं दर्शन घेऊ. तर एकंदरीत माझं हे झालं 3रं ज्योतिर्लिंग आणि त्याच्यानंतर नागेश्वर हे माझं 4थं ज्योतिर्लिंग आहे. चला आपण भेटूया. फ्रेंड्स, फायनली आम्ही आमच्या रूमवर पोचलेलो आहोत. सो आमचा रूम नंबर आहे. व्हिडिओ काढते निशा तू चालतो ना इंस्टाग्रामवर टाकायला. तर आता आमचं रूम नंबरवर आम्ही पोचत आहोत. ॲक्च्युली आम्हाला लागले 4 तास राजकोटवरून सोमनाथला यायला. आणि हे बेस्ट हॉटेल आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला 2 ते 3 किलोमीटरच्या अंतरावर सोमनाथ टेम्पल आहे. तर आम्ही यावर 4 ते 5च्या दरम्यान थोडं रिलॅक्स करून नंतर सोमनाथ हॉटेलला जाऊ, टेम्पलला जाऊ. दिस इज द हॉटेल टूर नाव. आहे हॉटेलची. सो फ्रेंड्स, हे बघा, हे रूम टूर आहे. 5 स्टार हॉटेल आहे. तुम्हाला जर सोमनाथ टेम्पलला यायचं असेल तर या हॉटेलमध्ये नक्की व्हिजिट करा. हॉटेलचं नाव आहे सरोवर पोर्टिको. मस्त हॉटेल आहे. रूम पण छान आहे आणि तुम्हाला आत्ताच मी बोलले 2 ते 3 किलोमीटरच्या अंतरावर सोमनाथ टेम्पल आहे. त्याच्यामुळे मस्ट व्हिजिट हिअर. कारण आम्ही जो येत होतो तर आम्हाला कुठे एवढं असं मस्त हॉटेल काही असे दिसले नाहीत आणि लास्टला हेच हॉटेल जे आम्ही ऑलरेडी बुक केलेलं आहे, हे सगळ्यात बेस्ट हॉटेल. त्याच्यामुळे या आणि नक्की व्हिजिट करा. इथे बघा एक्झिट प्लॅन पूर्ण लावलेला आहे हॉटेलचा. कसं आहे एकंदरीत फायरिंग हा लुक आहे हॉटेलचा. नाईस. सो फ्रेंड्स, आता आम्ही जात आहोत सोमनाथ टेम्पलला. आत्ता वाजलेले आहे 4च्या दरम्यान. आता आम्ही मस्तपैकी सोमनाथचं दर्शन घेऊन येतो. त्याच्यानंतर आपण निशा कुठे जात आहोत? त्याच्यानंतर आपण त्रिवेणी संगम आणि
समथिंग टेम्पल आहे, स्वामीनारायण टेम्पल आहे. तर तिकडे आम्ही मस्त व्हिजिट करतो आणि तुम्हाला दाखवतो तिकडचं दर्शन. हॉटेल एकदम मस्त होतं, छान होतं. जर तुम्हाला इथे नक्की व्हिजिट करायचं असेल तर नक्की या, कारण इथून 2 ते 3 किलोमीटरच्या अंतरावर आपलं सोमनाथ टेम्पल आहे. तर तुम्ही नक्की इकडे या हॉटेलमध्ये व्हिजिट करा. हॉटेलचं नाव सांग. सरोवर क्वांटिको. हां, सरोवर क्वांटिटी मस्त हॉटेल आहे. मी तुम्हाला नंतर हॉटेलची पण व्हिजिट करून दाखवते. तोपर्यंत बाय. सो फ्रेंड, सर्वप्रथम आम्ही आलेलो आहोत भालका तीर्थमध्ये. तर आता भालका तीर्थचा इतिहास हा दिशा सांगणार आहे. दिशा, जर आपण वाचलंच तू, मी कुठून सांगणार? भालका तीर्थचा जरा इतिहास सांगतो थोडासा. सांग ना. रामाने जेव्हा सतयुगमध्ये बालीला बाणाने जेव्हा मारलं होतं, ओके. तर त्याचं रेसिप्रोकेट म्हणून बालीने समथिंग कोणता तरी जन्म घेतला आणि त्याने ते ह्या जन्मात कृष्णाच्या पायाला तो बाण मारला. ओके, This is तर what असा I हा heard. इतिहास आहे. तर आपण आतमध्ये बघूया, खूप सुंदर असणार आहे. चला मी तुम्हाला दाखवते. बघा. वाव, निशा काय सुंदर आहे ना मंदिर. बघ, सुपर मस्त आहे मंदिर. हे बघा, आपण आता बघूया भालका तीर्थ काय आहे एक्झॅक्टली. हां, इथून उत्तर ना नॉर्मल. हे बघा, भालका तीर्थ हा त्याचा इतिहास आहे. जो कुछ हुआ है वह मेरी इच्छा से हुआ है, यह कहकर वैद खुश हुआ. तर आता आम्ही आलेलो आहोत भालका तीर्थ मंदिरामध्ये. खूप जुना इतिहास आहे आणि तो हा खूप सुंदर इतिहास आहे. श्रीकृष्णाच्या पायाला बाण लागला चुकून. एकंदरीत तो असा इतिहास आहे. मी तो वाचून तुम्हाला नक्की दाखवतो. यस. हरे राम, हरे कृष्णा, हरे राम, हरे कृष्णा, हरे राम, हरे कृष्णा, हरे राम. शेवळ आलेलं पाणी सुप्रिया. नाही, त्याचा काहीतरी इतिहास असणार. हां, बोल ना. सो फ्रेंड्स, भालका तीर्थमधून आम्ही दर्शन घेऊन आता आम्ही जात आहोत स्वामीनारायण टेम्पल आणि त्याच्यानंतर लास्ट आम्ही करणार आहोत सोमनाथ मंदिर. तर आता आपण तिकडे भेटूया स्वामीनारायण टेम्पलमध्ये. आता भेटूया, आहे की नाही. मस्त झालं दर्शन भालका तीर्थ. गर्दी पण कमी होती आणि एक नवीन काहीतरी आम्हाला बघायला भेटलं ॲक्च्युली तिकडे. जे ॲक्च्युली एवढं नॉलेज नव्हतं, पण नवीन काहीतरी बघायला भेटलं. त्याच्यामुळे नॉलेज पण मला निशाने दिलं की नक्की काय आहे त्याचा इतिहास. चला आता आपण स्वामीनारायण मंदिरात भेटूया. बाय. फ्रेंड्स, सॉरी, आम्ही स्वामीनारायण टेम्पल नाही, तर आता आम्ही आलेलो आहोत त्रिवेणी महासंगम येथे. तर हा महासंगम आहे हिरण, कपिल आणि सरस्वती या 3 नदींचा हा त्रिवेणी संगम आहे. होप सो तो खूपच सुंदर असणार आहे, त्याच्यामध्ये काही शंकाच नाही आहे. तर आता आपण त्रिवेणी संगम बघूया. हे बघा, हिरण, कपिला, सरस्वती हा असा
महासंग्राम. सुंदर असा महासंग्राम आहे. असं बाहेर आहे याच्या वातावरण मस्त. चला आपण आतमध्ये बघूया. मस्त. वाव, व्हेरी नाईस. त्रिवेणी संगम मस्त वाटतं ना, एकदम छान. एकदम सुंदर असा हा त्रिवेणी संगम. सुपर. काही आपण आयुष्यात नाही केलं तर ह्या गोष्टी तुम्ही नक्की बघा. जो फील येईल ना, हा कशामध्येच फील नाही. हा त्रिवेणी संगम. वाव, सुपर ना यार. मस्त वाटतं. सो फ्रेंड्स, आता हा बघा 3 नद्यांचा संगम किती सुंदर दिसतो. एकदम मस्त. आज थँक्यू निशा, मला तू ही टूर करवली सोमनाथची. सोमनाथ आणि नागेश्वर हा निशाचा प्लॅनिंग होता आणि तिच्यामुळे मी आली. तिने मस्त मला टूर ही करवली. खरं दिसायला एकदम मस्त वाटतं. दिसायला संध्याकाळची वेळ आहे, थोडी थोडी हवा येते मस्त. त्याच्यामुळे एकदम छान आणि पीसफुल काम एकदम क्लायमेट वाटतं मस्तपैकी आहे ना. एकदम क्लायमेटमध्ये दुपारचं मे बी खूपच गरम झालं असतं आणि ऊन पण असतं, म्हणून आम्ही प्लॅनिंग केलं आम्ही संध्याकाळी आल्यामुळे एकदम मस्त वाटतं आता. मग तेच ना, बघ ना असा व्हिडिओ आला पाहिजे.